त्या बजेटमध्ये सुरेश प्रभू साहेबांनी 1000 कोटीची तरतूद केली आणि 100 कोटीची टोकन अमाउंट दिली. आज एक महाशय आपल्या मतदारसंघात वेगळे बोलत होता, मी वर्षाला 1 लाख रुपये आणले, वर्षाला 1 लाख कोटी आणले, तासाला 1000 कोटी आणले असं बोलत होत. दिसले काय बाबा तुम्हाला कुठं आहे काय काम झाले इकडे दिसलंय कुणाला? ह्याला काय काम करायचे दुसरा माहिती. रणजितदादांनी मला सांगितलं, अरे भैया आपण लोकांसाठी आणि वयस्कर माणसांसाठी स्कीम आहे, ती राबवली पाहिजे आपल्या मतदारसंघात. ती राबवली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो, प्रत्येक तालुक्यात जाऊन अपंगांना तपासण्या केल्या. तुमच्या काय काम करायचे हे सुद्धा माहित नाही. रणजितदादांनी मला सांगितलं, अरे भैया अपंग लोकांसाठी आणि वयस्कर माणसांसाठी एक स्कीम आहे, ती राबवली पाहिजे आपल्या मतदारसंघात. ती राबवली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो, प्रत्येक तालुक्यात जाऊन अपंगांना तपासण्या केल्या. तळेकर सर तुमच्याच कार्यालयात केलं. साहेब हे सगळं केलं, केंद्राचं चांगलं सामान आलं, माळशिरस तालुक्यात पहिलं वाटप झालं, चांगलं झालं. नंतर ह्या महाशयाने सीओला फोन लावला, BDOला फोन लावला प्रत्येक तालुक्याच्या, सामान अजून सुद्धा सगळीकडे पडून आहे. त्या अपंग लोकांना कसलंच साहित्य जाऊन दिलं नाही. त्या स्थानिक आमदारांनी, आता सगळेच विरोधी आमदार आहेत, त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एक सुद्धा साहित्य वाटायचं नाही. साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं. सगळ्यात शेवटी मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला, आमच्या हस्ते नाही झालं चालेल, कुणासाठी आले, ते गोरगरिबासाठी आले, ते द्या. अजूनपर्यंत वाटत नाही, गोडाऊनमध्ये पडून आहे सगळं साहित्य. आणि 1 लाख कोटी कुठे गेले मला हेच समजत नाही. आदरणीय दादासाहेबांनी नीरा देवगरचं धरण जेव्हा मंजुरी करायची होती 80च्या दशकामध्ये, निलंगेकर साहेबांसमोर प्रेस्टिजचा इश्यू केला आणि ते धरण मंजूर करून घेतलं. नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी सुद्धा त्यात योगदान दिलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच योजनांवरती राज्यपालांनी बंदी घातली. आता तिकडचा अनुशेष दूर झाला, दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं चालू झाली. लाख मतं ज्या माणसाला दिली आम्ही, त्याचं काम होतं की मोठे दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं, रणजितदादांना त्या बैठकीला घेऊन जायचं, इथला आमदार घेऊन जायचा, तर गेले नाहीत बैठकीला घेऊन. तेव्हा अजितदादांची राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती, ह्यांच्या युतीमध्ये आली नव्हती, महायुतीमध्ये. विरोधी पक्षातले 2 आमदार घेऊन तिथं गेलेत आणि नीरा देवगरची बैठक केली. त्याच्या आधी नीरा देवगरचं काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं फायली तयार करून ठेवल्या होत्या, यांनी फक्त पुढे ढकलायचं काम केलं आणि सांगते आता मी पाणीदार खासदार आहे. पाणी कुठं दिसलं अरे बाबा, कृष्णा भीमा सिरेकर दादांचा जिव्हाळ्याचा विषय, 6 जिल्हे आणि 31 तालुक्यासाठी योजना, त्याला सुद्धा विरोध. ज्यांनी चेष्टा केली पक्षाचे पदाधिकारी आपल्याला सुद्धा प्रत्येक गोष्टी घ्यायचा गरजला काय जेवण सांगतोय माणसाची माणसं द्या. ज्यांनी मतं टाकले ते ह्याला आहेत, ज्यांनी मतं टाकले त्यांना पद. दिवाळीच्या लागलेला मी इच्छा व्यक्त केली, मला खासदार ही पदासाठी मी इच्छुक आहे आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये. 13 महाराष्ट्र काय तर त्याच्या आसपास त्यांची उमेदवारी आहे म्हणून आपण घरी बसू, काय गरज नाही.
परंतु दिवाळीच्या पाडव्याला मी इच्छा व्यक्त केली, मला खासदार की पदासाठी मी इच्छुक आहे म्हणून, आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये. 13 मार्च का काय तर त्याच्या आसपास यांची उमेदवारी जाहीर झाली. मग म्हणलं आता घरी बसू, काय गरज नाही, पुढच्या वेळेस कधीतरी. परंतु माळशिरस तालुक्यातल्या जनतेने तसंच माढा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आतापर्यंत जे प्रेम करतायत, ते प्रत्येकाने मोठे दादांना आणि बाळदादांना भेटायला सुरू केलं. भैयाला आमच्या गावात पाठवून द्या, आम्हाला बोलायचं आहे. मग बाळदादांनी सांगितलं सगळ्यांनी, आणि मोठे दादांनी सांगितलं जावा, प्रत्येक गावात जावा आणि लोक काय म्हणते ते ऐकून घ्या. साहेब, मी प्रत्येक गावात गेलो. आमच्या आजोबांपासून सकाळ पासून दादा रणजित दादा यांनी